राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या हालचालींना वेग. राष्ट्रवादीचे 2 बडे नेते दिल्लीमध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. तर विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार, पार्थ पवार अनभिज्ञ असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. राज्यातील विविध प्रश्नांबाबत खासदारांची मोदींशी चर्चा. मोदींकडूनही प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये दिग्गजांची हजेरी. अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी एकाच वेळी उपस्थित. तर पंतप्रधान मोदींचाही पवार कुटुंबासोबत स्पेशल फोटो. काँग्रेस कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक. पक्ष संघटनेसह राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणामुळे बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महासुनावणी. ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये. कोर्ट निकाल देणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष. शिवसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नंदनवन निवासस्थानी बैठकीचं आयोजन. आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि तक्रारींवर बैठकीमध्ये चर्चा होणार. झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती. बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांची विधान भवनावर धडक. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरासह लाठीचार्ज. तर विद्यार्थ्यांवरील लाठीमारचा राहुल गांधींकडून तीव्र निषेध. राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी उत्तर देण्यास सरकार तयार. अमित शहा सभागृहामध्ये निवेदन देणार. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. तर विरोधकांची मागणी अखेर सरकारकडून मान्य. झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या वाटेवरील खड्डे भरले. प्रशासनानं तातडीनं दखल घेत खांडपे कोंदिवडे रस्त्याचं काम हाती घेतलं. रस्ता तयार होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष. मनोज जरांगे पाटील आज सातारा दौऱ्यावर. सकाळी मायणीमध्ये सभा. दुपारी कराडच्या मसूरमध्ये मराठा बांधवांशी चर्चा. तर उद्या जरांगे पाटणमध्ये. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलैचा रखडलेला पगार आज खात्यामध्ये जमा होणार. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गाईसह म्हशीचं पिशवी दूध बंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. आजपासून नवीन दरवाढ लागू होणार. तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ. मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस. ठाणे, नवी मुंबईतही पहाटेपासून दमदार पावसाची हजेरी. शक्तिशाली भूकंपानं कोलंबियात हाहाकार. एकूण 70 जणांचा मृत्यू. अनेक जण बेपत्ता. इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू.